मित्रांनो, कधी असा विचार आलाय का? यश मिळवणारे लोक काहीतरी वेगळं करतात का? का काही लोक प्रत्येक क्षेत्रात चमकतात आणि काही लोक प्रयत्न करूनही मागे राहतात? आज आपण बोलणार आहोत अशा 12 अचूक नियमांबद्दल जे तुमच्या यशाचं समीकरण बदलवू शकतात. हो, हे आहेत द 12 युनिव्हर्सल लॉज ऑफ सक्सेस. लेखक डॉक्टर हर्बर्ट हॅरिस यांच्या पुस्तकातील जीवन बदलवणारे धडे. ही पुस्तक तुम्हाला सांगते, यश ही नशिबाची गोष्ट नाही, ती नियमांची गोष्ट आहे. आणि हे 12 नियम समजले तर तुमचं जीवन एकदम ऑर्डिनरी ते एक्स्ट्राऑर्डिनरी. तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक नियमात आहे एक शक्ती जी तुम्हाला तुमच्या बेस्ट व्हर्जन बनवेल. चला तर सुरुवात करूया. लॉ ऑफ थॉट, विचारांचा नियम. सगळं काही विचारांपासून सुरू होतं. डॉक्टर हॅरिस म्हणतात, तुमचे विचारच तुमचं भविष्य घडवतात. जर तुम्ही दररोज नकारात्मक विचार करणार तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी येणारच. पण जर तुम्ही स्वतःबद्दल मोठं विचाराल तर विश्वसुद्धा तुमच्या मदतीला येतं. तुमचे विचार म्हणजे तुमच्या जीवनाचं ब्लूप्रिंट आहेत. तुम्ही यशस्वी होणार का अपयशी हे आधी तुमच्या मनात ठरतं. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला विचारा, मी आज कोणता विचार पेरतोय? कारण जसे विचार तसे परिणाम. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर लाईफ. लॉ ऑफ चेंज, बदलाचा नियम. जीवन म्हणजे बदल. जो बदल स्वीकारतो तो वाढतो. जो बदलाला घाबरतो तो मागे पडतो. डॉक्टर हॅरिस सांगतात, जर तुला काही नवीन हवं असेल तर जुनं सोडायलाही शिक. आपण अनेकदा म्हणतो, मला नवीन संधी हवी आहे, पण मनात जुने भीतीचे विचार ठेवतो. हे चालत नाही. जीवनात प्रगती हवी असेल तर बदलाला आपलं शस्त्र बनवा. लक्षात ठेवा, चेंज इज नॉट पेनफुल, रेझिस्टन्स टू चेंज इज पेनफुल. लॉ ऑफ विजन, दृष्टिकोनाचा नियम. यशस्वी लोक आधी पाहतात आणि मग घडवतात. विजन म्हणजे तुमचं भविष्य आधी मनात स्पष्ट पाहणं. डॉक्टर हॅरिस म्हणतात, जर तुम्ही तुमचं लक्ष्य स्पष्ट पाहू शकत नाही तर ते साध्य होणं अवघड आहे. विजन बोर्ड तयार करा. तुमचं लक्ष्य लिहा आणि रोज त्याची कल्पना करा. जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय मनात रोज जगता तेव्हा विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करतं. विदाउट विजन पीपल पेरिश. विथ विजन मिरेकल्स हॅपन. लॉ ऑफ कमांड, शब्दांचा नियम. तुमचे शब्द म्हणजे आदेश. जे तुम्ही बोलता तेच विश्व ऐकतं. जर तुम्ही नेहमी म्हणत असाल, मला वेळ नाही, तर विश्वही म्हणतं, ठीक आहे, मग तुला वेळ नाही. पण जर तुम्ही म्हणाल, माझ्याकडे पुरेसा वेळ आणि ताकद आहे, तर विश्वही तसंच देतं. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जिभेवरून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द एक शक्तिशाली आदेश असतो. स्पीक व्हॉट यू वॉन्ट टू सी, नॉट व्हॉट यू फिअर. लॉ ऑफ मॅग्नेटिझम, आकर्षणाचा नियम. तुम्ही जे आहात तेच तुम्ही आकर्षित करता. डॉक्टर हॅरिस हेच सांगतात, जर तुमचं मन सकारात्मक आहे तर तुम्ही सकारात्मक लोक, संधी आणि अनुभव आकर्षित करता. आणि जर तुमचं मन नकारात्मक असेल तर त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे येतात. म्हणून स्वतःला विचार करा, मी कोणत्या प्रकारची ऊर्जा देतोय? कारण तुम्ही एक चुंबक आहात. बी मॅग्नेटिक फॉर सक्सेस, नॉट फॉर स्ट्रेस. लॉ ऑफ ॲक्शन, क्रिएटचा नियम. कृतीशिवाय स्वप्न फक्त कल्पना राहतात. डॉक्टर हॅरिस स्पष्ट सांगतात, नॉलेज प्लस ॲक्शन इक्वल्स पॉवर. तुम्हाला कितीही माहिती असो, जर तुम्ही पावलं उचलली नाहीत तर यश कधी येणार नाही. प्रत्येक दिवस थोडंसं काहीतरी करा. प्रत्येक पाऊल तुम्हाला ध्येयाजवळ नेईल. स्मॉल कन्सिस्टंट ॲक्शन्स क्रिएट मॅसिव्ह सक्सेस. लॉ ऑफ एक्सपेक्टेशन, अपेक्षेचा नियम. जसं तुम्ही अपेक्षा करता तसंच तुम्हाला मिळतं. विश्व तुमच्या विश्वासावर काम करतं. जर तुम्ही माझं होत नाही असं म्हणाल तर ते खरंच होणार नाही. पण जर तुम्ही मी करू शकतो म्हणाल तर तुम्ही करू शकता. अपेक्षा म्हणजे विश्वावरचा विश्वास. म्हणून तुमचं मन
सकारात्मक अपेक्षांनी भरा. एक्सपेक्ट द बेस्ट अँड प्रिपेअर फॉर सक्सेस. लॉ ऑफ व्हॅल्यू, मूल्याचा नियम. यश त्यांनाच मिळतं जे इतरांसाठी मूल्य निर्माण करतात. डॉक्टर हॅरिस म्हणतात, जितकं तुम्ही लोकांच्या आयुष्यात मूल्य वाढवाल तितकं विश्व तुमचं मूल्य वाढवेल. लक्षात ठेवा, मनी फॉलोज व्हॅल्यू, क्रिएट व्हॅल्यू फर्स्ट. लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचा नियम. कृतज्ञता म्हणजे सर्वात मोठी आकर्षण शक्ती. डॉक्टर हॅरिस म्हणतात, ग्रॅटिट्यूड टर्न्स व्हॉट यू हॅव इनटू इनफ. दररोज रात्री 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. हे छोटं काम तुमचं मन बदलून टाकेल. जेव्हा तुम्ही आभारी होता तेव्हा विश्व अधिक देतं. बी थँकफुल अँड वॉच मिरेकल्स हॅपन. लॉ ऑफ फॉरगिव्हनेस, क्षमाशीलतेचा नियम. राग, द्वेष, अपराधीबोध हे तुमचं मन जखडून ठेवतात. डॉक्टर हॅरिस सांगतात, फॉरगिव्ह नॉट बिकॉज दे डिझर्व इट बट बिकॉज यू डिझर्व पीस. क्षमाशीलता म्हणजे इतरांना माफ करणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. राग ठेवलात तर ती आग तुम्हालाच जाळते. म्हणून सोडा, माफ करा आणि पुढे चला. लॉ ऑफ पर्सिस्टन्स, चिकाटीचा नियम. यश त्यांनाच मिळतं जे हार मानत नाहीत. डॉक्टर हॅरिस सांगतात, पर्सिस्टन्स इज द ब्रिज बिटवीन डिझायर अँड सक्सेस. प्रत्येक मोठा स्वप्न काही काळ कठीण असतं, पण जो टिकून राहतो तो शेवटी जिंकतोच. फेल, लर्न, राईज, रिपीट. यशाचा हेच सूत्र आहे. लॉ ऑफ ट्रूथ, सत्याचा नियम. शेवटचा नियम, सत्यातच शक्ती आहे. डॉक्टर हॅरिस सांगतात, लिव्ह बाय ट्रूथ अँड सक्सेस विल लिव्ह विथ यू. सत्य म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. तुमचा ध्येय, कृती आणि भावना या सगळ्या एकाच दिशेने असल्या तर विश्व तुमच्या पाठीशी उभं राहतं. जेव्हा तुम्ही प्रामाणिक असता तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तोच यशाचा पाया असतो. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर हर्बर्ट हॅरिसचे 12 सार्वत्रिक यशाचे नियम. लेखकाचा संदेश, डॉक्टर हर्बर्ट हॅरिस. डॉक्टर हर्बर्ट हॅरिस हे अमेरिकन मोटिवेशनल स्पीकर आणि सक्सेस कोच आहेत. त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की लोकांनी आपल्या आतली ताकद ओळखावी. ते सांगतात की विश्व काही नियमांवर चालतं. जसे गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही, तसेच यशाचे हे 12 नियम देखील कायम एकसारखेच असतात. हे नियम कोणत्याही धर्म, जात, परिस्थितीवर अवलंबून नाहीत. तुम्ही त्यांचं पालन केलं तर यश तुमच्याकडे येणारच. आणि म्हणून हे पुस्तक फक्त वाचायचं नाही, आयुष्यात उतरवायचं आहे. ही फक्त नियमांची यादी नाही, ही तुमच्या नवीन सुरुवातीची नकाशा आहे. आता प्रश्न एकच, यातला पहिला कोणता नियम तुम्ही आजपासून पाळणार आहात? विचारांचा, कृतीचा की कृतज्ञतेचा? तुमचं उत्तर ठरवेल तुमचं भविष्य. जर तुम्हाला ही बुक बोली समरी आवडली असेल तर पुढचं नक्की बघा. द पॉवर ऑफ नाव, एखाट टोले. एक असं पुस्तक जे तुम्हाला आत्ताच्या क्षणात जगायला शिकवेल. लिंक एंड स्क्रीनवर आहे, बघा आणि तुमच्या आत्मशांतीचा प्रवास सुरू करा. बुक बोली, जिथे प्रत्येक पुस्तक बोलतं तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी.